राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या अंजली घाडगे माझ्यासोबत आहे. प्रचाराला सुरुवात 1.5 महिन्यापासून कसा प्रचार करता? आता 2 महिन्यापूर्वी साधारणतः माझा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश झालेला आहे आणि ज्यावेळी मला पॉझिटिव्ह वाटली, पक्षाने सांगितलं की तुम्ही फिरा मतदारसंघामध्ये आणि त्या पहिल्या दिवशीपासून मी आत्तापर्यंत सेकंड राऊंड माझा मतदारसंघाचा सुरू आहे. 270-200 गावांपैकी जवळजवळ 150पेक्षा जास्त गावामध्ये माझा दौरा झालेला आहे आणि अत्यंत खूप चांगला पॉझिटिव्ह, खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे. मात्र गेल्या वेळेस तुम्ही काँग्रेसमध्ये होता, त्यावेळेस 2014ला मी काँग्रेसकडनं विधानसभा लढवली आणि माझा पराभव झाला. त्यावेळी असं सांगेल की धनाट्यांचा विजय झाला आणि त्यावेळी विजय होऊ शकला नाही. पण ती कमी पूर्ण करण्यासाठी जेव्हा शरदचंद्रजी पवार, माननीय जयंतदादा पाटील आणि आपल्या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पक्षामध्ये प्रवेश देऊन पुढे काम करण्यासाठी जी संधी दिली आहे त्या संधीचं मी नक्कीच पूर्ण करेन आणि यावेळी जर मला उमेदवारी मिळाली तर 100% विजय खेचून आणेन. आज तुम्ही पाटलांची जरांगे दादांची मी भेट दसरा मेळाव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रामुख्याने घेतलेली आहे आणि निश्चितच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात आणि आत्ता ज्या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार असतील, आमच्या नेत्यांनी जे पक्षाची भूमिका असेल ती माझी भूमिका आहे. फक्त एवढंच की सगळ्या ज्या वंचित घटक आहेत, कुठल्या का जातीचे, कुठल्या का धर्माचे असे ना, प्रत्येकाला जे गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका. काय नेमक्या मतदारसंघामधल्या समस्या आहेत तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मी जेव्हा 2014ला विधानसभा लढवली, ज्या त्या समस्या 10 वर्षापूर्वीच्या आहेत, जसं की आपण पाठ करू त्याच समस्या आहेत. एका पण आमदाराने त्या सोडवलेल्या नाहीत. जसं की स्वरातीचा प्रश्न असू, तिथे फॅसिलिटीज आहे, सिटी स्कॅन मशीन आहे, त्या बंद पडतात. जसं म्हणजे इतक्या आशिया खंडामधलं, एशियामधलं नंबर 1चं ते हॉस्पिटल आहे, पण ज्याप्रमाणे सुविधा पाहिजे त्या सुविधा नाही आहेत. जनतेचे कामं होत नाही, वशिलाने कामं होतात. आरोग्य सुविधा खूप डळमळीत आहे. साठवण तलावाचा प्रश्न असेल, तो प्रश्न तसाच प्रलंबित आहे. रस्ते मतदारसंघामध्ये जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरते तेव्हा मला एक प्रश्न पडतो की जेव्हा हे लोकप्रतिनिधी स्वतः फिरतात तिथे थोडा विचार करत नाही का आपण एकदा जाताना आपल्याला एवढा त्रास होतोय तर ही जनता वर्षानुवर्षे याच रस्त्यामध्ये पडत राहिलेली आहे. त्यांचा थोडा तरी विचार झाला पाहिजे. ज्या मूलभूत सुविधा आहेत, आरोग्य सुविधा, रस्ते आहेत, लाईट आहे, ह्या समस्या कायम 10 वर्षापासून तशाच आहेत. मला दुसऱ्या समस्या घ्याव्याच लागणार. खूप दुर्दैव आहे की त्या समस्या पाठ केल्यासारख्या मला सांगावं लागतं. शरद पवारांनी काय तुम्हाला नेमकं आश्वासन दिलं? कारण इच्छुकांची जी भावगळती इच्छुकांची जसं आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार गट, महाविकास आघाडीचं खूप चांगलं वातावरण आहे. लोकसभेला अपेक्षेपेक्षा चांगलं झालं, जागा निवडून आला. बीड मतदारसंघामध्ये तर खूपच म्हणजे चांगला निकाल लागला महाविकास आघाडीच्या बाजूने आणि इच्छुक आहेत. पण मी एवढंच सांगेल की सगळ्यामधून इच्छुकांमधून माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या एकटीचाच पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे. त्याच्यामुळे माझी दावेदारी मला पॉझिटिव्ह वाटते. मात्र भाजपच्या माजी आमदार आहेत मी याच्यावर काही बोलू इच्छित नाही. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे डझनभर इच्छुक उमेदवार, प्रत्येकजण पवार साहेबांना भेटते, प्रत्येकजण जयंत पाटील साहेबांना भेटते. तसंच ते आपण गेलेले आहेत. मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. पण विरोधक कोण आहेत तुम्हाला? विरोधक म्हणून जे सध्या प्रस्थापित आहेत तेच विरोधक असं मी त्यांना म्हणतो. तेच विरोधक आहेत. कशी तयारी आहे आत्ता मतदारसंघामध्ये फिरताना म्हणजे मला काही सांगावं लागत नाही. जनतेलाच पाहिजे, बदल पाहिजे आणि जनता, मी जिकडे एका गावामध्ये गेले तर पुढच्या 4 गावामधनं कॉल येतो की ताई तुम्ही आमच्या गावाला भेट द्या आणि जनता स्वतःहून सांगते की यावेळी आम्हाला बदल पाहिजे. आत्ताचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं त्यांची कसलीच कामे झालेली नाहीत आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या 1% पण पूर्ण झालेल्या नाही. त्याच्यामुळे जनतेतनं ही जनता यावेळेस निवडणूक हातात घेणार आहे. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर आहे, त्यामुळे मनोज जरांगे यांची भेटी घेतली अशी चर्चा आहे. जरांगे पाटील साहेब यांची प्रत्येकजण आता जे राजकीय याच्यामध्ये भेट घेतात की ते पॉलिटिकल असू किंवा हे असू, ही माझी पहिली भेट नाही. याच्या आधी पण मी 2-3 वेळा भेटलेली आणि निश्चितच मराठा समाजाचे जे
ज्यांना गरज आहे या आरक्षणाची त्यांच्यासाठी हा लढा आहे आणि त्यांना पूर्ण समाज दैवत मानतोय तर ते मी त्यांच्याकडे जाणं असं म्हणजे वेगळं वाटण्यासारखं काही नाही. मला पण ते चांगले आदर्शच वाटतात आणि जे मराठा समाज ज्यांना गरज आहे की वंचित आहे त्यांना निश्चितच न्याय मिळाला पाहिजे. दसरा मेळाव्याला तुम्ही जाणार? हो, मी प्रयत्न करणार आहे जाण्याचा. नक्कीच ह्या होत्या डॉक्टर अंजली घाडगे. त्या सध्या शरद पवार गटाकडनं इच्छुक आहेत आणि उमेदवारी जाहीर अशी आज त्यांना आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता मनोज पाटलांची त्यांनी भेट घेतलेली आहे, सविस्तर चर्चा देखील केलेली आहे आणि दसरा मेळाव्याला देखील त्या हजेरी लावणार असल्याचं सांगतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित काळेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, टीव्ही9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.